तर आता काय सांगू तुम्हाला, खूप क्रॅम्प्सवर क्रॅम्प्स यायला लागल्यात. तर आता थोडा हर्षू दादा माझी मदत करायला लागला आहे ते क्रॅम्प्स घालवण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे डे 1 आणि आता चालू होतो आहे एपिसोड 2 आणि वाजलेले आहेत 3:30 आणि आता आम्ही आहोत मासवणला. आता इथून निघणार आहोत आणि चालले आहे घरी. हां, आणि मी ह्या ब्लॉगमध्ये तुला शब्द देते, म्हणजे 80% वर्ड्स आहेत माझे की मी ह्यांना घ्यायला जाईल आणि नाही म्हणजे जाईलच 80% नाही 100%, पण तरी 20% ठेवून देते की मे बी जाईल, नाही जाणार बट जाईल मी 80%. आणि अजून सांगायचं हे आहे की खूप साई भक्त म्हणजे हजारोंच्या संख्यामध्ये दरवर्षी पायी चालत जातात. तर जर तुम्हाला कधी रस्त्यात भेटले किंवा असं काही आणि जर तुम्ही त्यांना काही प्रकारे मदत करू शकतात तर ही माझी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्कीच त्यांना मदत करा. कुठल्याही प्रकाराची असू दे, लहान मोठी काही पण करा. त्याने आपल्याला सुद्धा थोडे असं समाधान मिळतं आणि त्यांनासुद्धा, बिकॉज या कडक उन्हात चालायचं म्हणजे खाऊ नाही आहे. आम्ही तर अर्ध्याच रस्त्यात आलो आहे तरी पण आम्हाला असं झालं आहे. बट ठीक आहे, ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्या साई पालख्या जेवढ्यासुद्धा जातो मुंबईपासून सगळ्या काय त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओम साईराम. तर चला बाय बाय, भेटूया बाय बाय. शेवटच्या दिवशी जर तू आली तर. आता सर्व निघालेले आहेत आणि मी पण त्यांच्यासोबत निघतोय. विकीने काय गाडी घेतली तर विकी येत नाही. तुम्ही आता पुढच्या स्टॉपला येतो. खरंच ना, बघ शब्द दिलाय. हो बघ ना. आता हे बघा सर्व सनस्क्रीन लावत आहेत आणि म्हणजे अर्धे तर निघाले आहेत बघा. पण नेहमीप्रमाणे आम्ही मागेच असतो, पुढे जायची आम्हाला सवय नाही मिळत. आता संध्याकाळपासून उद्यापासून रेग्युलर ब्लॉगमध्ये दिसू आम्ही आणि तुम्हाला आम्ही ड्रोन शॉट पण दाखवू. एकदम एरियल शॉट्स, एकदम मॉर्निंगचे, सनराईजचे, सनसेटचे पण. सनसेट आणि सनराईजचे दोन्ही पण, आणि ते पण खूप छान असतील. ते हार्दिकच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. तर आता 3:35 झालेले आहेत आणि आम्ही चालायला चालू केलेलं आहे. आपला एक व्लॉग एडिट झालेला आहे आणि आता मी अपलोडिंगला पण टाकलेला आहे, जो तुम्ही आजच्या दिवशीच 9 किंवा 8 वाजता बघितला असेल. सर्वजण पुढे गेलेले आहेत. आत्ता जस्ट मासवणच्या ब्रिजच्या इथून निघत आहोत. तर आता मी अजून एक म्हणजे व्हिडिओ मला प्रोड्यूस करायची आहे, कारण की फेसबुकवर अपलोड करायला. तर ती प्रोड्यूस झाल्यानंतर मग मी तुम्हाला पुन्हा भेटतो. आता मासवणवरून आपल्याला जायचं आहे भोपोलीला. तर हा व्लॉग आहे तो डे 1चा एपिसोड नंबर 2 आहे. तर पाहूया आता पुढे काय होते आणि जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बघा आता निशू भेटलेला आहे. निशू असा मित्र आहे माझा का ज्याने मला पहिल्या वर्षी म्हणजे जेव्हा मी 2016ला होतो तेव्हा माझी हवा टाईट मनोरवरूनच झालेली. तर निशूने मला 3 दिवस घेतला होता. आणि निशू हा खूपच जुना पदयात्री आहे. त्याने 13वा वर्ष आहे. जेवढी वर्ष मंडळाला झाली तेवढीच वर्ष त्याला पण झालेली आहेत. तर तुझा म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे आपल्या पालखीसोबत? चांगला आहे एक्सपिरियन्स आपला पालखीचा. आणि आपल्या पालखीसारखी दुसरी पालखी नाही. हां, ही खरी गोष्ट आहे. कारण की लोक म्हणजे सांगतात श्रीमंताची पालखी तीच आपली आहे. तर पाहूया आता पुढे कसा प्रवास होतो. तर मित्रांनो आता 10 मिनटं झालेले आहेत फक्त चालून आणि समोर आलेला आहे एक्सप्रेस वे मुंबई दिल्ली, म्हणजेच समृद्धी महामार्ग. इथून थोड्याच वर्षात आपण शिर्डीला जाऊ शकतात. आता पण आमचा जाण्याचा प्लॅन होता, कारण की बघा बाईक चालवून नाही मिळत, पण कारसाठी पण नाही चालू झालेलं मिळत. पण मध्येच कुठे जाऊन रस्ता नाही भेटला. हळूहळू करत आम्ही पोचलो गोवाड्याला आणि इथे भेटते गोवाड्याची फेमस भजी. आज भजी न खाता पुढे चालणार आहे मी. साईराम साईराम साईराम. 4:20 झालेले आहेत आणि आजच्या दिवसाचा दुसरा घाट लागलेला आहे. म्हणजे या व्लॉगचा पहिला आणि आजच्या दिवसाचा दुसरा मनोरचा घाट आहे. हा घाट खूपच छोटा घाट आहे आणि याची एक स्टोरी आहे ती मी मागच्या वर्षीच्या पण व्लॉगमध्ये सांगितली होती. माझी पर्सनल स्टोरी ती तुम्हाला मी जेव्हा तो स्पॉट येईल तेव्हा सांगतो. आणि हा छोटाच घाट आहे, पण घाट असतो, छोटा असो किंवा मोठा. तर मित्रांनो आता ते समोर चालत आहेत. तोच स्पॉट आहे ज्या वर्षी मी पहिल्यांदा आलेलो. तिथे येऊन माझी पूर्णपणे हवा टाईट झालेली आणि माझे पाय खूप दुखत होते. तर तेव्हाच मला निशू आणि शुभमने खेचलं होतं आणि दीपेश दादानेही मसाज केली होती. तिथून तर मी घरीच जाणार होतो, हे मी गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये पण बोललेलो. पण काय करू, जेव्हा जेव्हा मी चालत येतो इथे तेव्हा माझ्या आठवणी ताज्या होतात आणि मी ते तुमच्यासमोर प्रस्तुत करतो. तर आता मनोर अजून पण खूप दूर आहे आणि भोपोली तर
ऑब्वियसली दूरच असणार आहे. अजून आम्हाला 1च तास झालेला आहे निघून आणि वातावरण खूपच भारी झालेलं आहे कारण की ऊन नाही लागत मिळत. आणि हे आमचे दोघे काका मागच्या वर्षी आमच्यासोबत चालत होते, यावर्षी ते सेवेकरी म्हणून आमची सेवा करत आहेत. तर खूप बरं वाटते, आभारी आहोत. जय साईराम. ओम साईराम. पप्पू काका ओम साईराम. ओम साईराम. पप्पू काका असे व्यक्ती आहेत जे मला पूर्ण पालखीमध्ये कॉफी पुरवतात आणि आपली खरी सेवा आहे. आणि खूप बरं वाटते कारण की मी अशी तर चहा पित नाही, पण यावर्षी मी थोडाफार चहा पिणार आहे कारण की सकाळी कॉफीची व्यवस्था ठेवलेली आहे आपण. हो पण थोडाफार चहा पिणार आहे कारण की टोस्ट खायला. ओके चला चल साईराम. पाणी घेतो एक बॉटल. बघा तुम्ही जर चालत जात असतील तर तुम्ही पाणी वगैरे पित राहा. मी तर प्रत्येक 400 ते 500 मीटर नंतर पाण्याची एक बाटली संपवतो. तर आता 5 वाजलेले आहेत आणि 1.5 तास झालेला आहे. आम्ही चालत आहोत नॉनस्टॉप, फक्त पाणी पित पित चालत आहोत. आता मनोर यायला टाईम आहे, 5-10 मिनटं लागतील मनोरमध्ये घुसण्यासाठी. आणि हा बघा, याला वाटते फोड आलेली आहे म्हणून हा बँडेज पट्टी करत आहे. याला चप्पल लागलेली आहे आणि एवढेच मेंबर्स आहेत आता माझ्याबरोबर. 1 2 3 4. सॉंग घातले तर फोडी आली नसती. आपला ऐकत नाही, सांगतो मला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स काय कामाचा जर याला फोडी येत असतील तर पहिल्या दिवशी. ते मी 3 वर्ष येऊन सुद्धा माझा ऐकत नाही, आता काय बोलतो. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बुलेट दाखवलेली, या व्लॉगमध्ये ग्रँड विटारा आहे. कोणासाठी? जो सर्वात शेवटला राहील सर्व दिवस, त्याच्यासाठी फक्त मंडळातर्फे. तर इथे खूप ट्रॅक्टर आहेत. प्रयाग काय घ्यायचा का ट्रॅक्टर? चालू आहे पण आपल्याला येताना घ्यावा लागेल. का माहीत आहे ना, आता चालतच जायला लागेल. पदयात्रा आहे, येताना बघू विचार करू. मग आता ट्रॅक्टर थोडा पोस्टपोन करूया, नाहीतर आत्ताच डिलिव्हरी घ्यायची आमची इच्छा होती पूर्णपणे. हो, बॅगेज चेक पण आहे आपल्या, द्यायला तयार आहे मी. राहू दे आता नको. तू बोलतो तर राहून देतो, नेक्स्ट टाइम बघू येताना. आणि मंडळातर्फे ट्रॅक्टर पण आहेत. कोणासाठी माहीत आहे का? हो, मागे राहील त्याच्यासाठी. नाही, मग जो जास्त जेवेल त्याच्यासाठी. आम्हीच जेवतो की ना. पण ज्याला ट्रॅक्टर भेटेल त्याच्यासाठी एक अट पण आहे. काय? त्याला शेती करावी लागेल. कुठे माहिती आहे का? अजून बरोबर ना, त्यात काय. आज आपण काय लावायचं, उधर से आलू उडाला, उधर से सोना निकले का. आता पोचलोय मनोरला. आता फक्त आतुरता एकाच गोष्टीची आहे. कशातली माहीत आहे का? चहा आणि कॉफी ब्रेकची. कारण की मनोर सोडल्यानंतर चहाचा ब्रेक असतो, हायवे लागण्याच्या पहिले, म्हणजे हायवे क्रॉस करण्याच्या पहिले. आणि आता थोडे थोडे पाय दुखायला लागलेले आहेत, तळपाय. पण काय करायचं, चालत राहायलाच लागेल. काय 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 हे बघा साईराम, हे बघा, हे बघा, हे बघा, ह्याची तर वाट लागलेली आहे. आताच माझा फक्त पाय दुखतो, अजूनपर्यंत फोड वगैरे नाही आलेली मिळत. आता आम्ही चालत आहोत मनोरच्या मार्केटमध्ये आणि आपला व्लॉग चालू आहे. कारण की शिर्डीला जाताना मला फुल कॉन्फिडन्स असतो, मी कुठे पण वॉक करू शकतो. तर मित्रांनो, आता विचार करतोय हे घेऊन जाऊ आंघोळ करण्यासाठी, पण जागा नाही मिळत गाडींमध्ये ठेवण्यासाठी. हवा भरलेली आहे, हवा काढता काढता 1 तास जाईल. तर हा जो सरळ रस्ता जातो, वाड्याला जायचं असेल तर सरळ आणि जव्हारला जायचं असेल तर लेफ्ट. सरळ पण जाऊ शकतात जव्हारला, म्हणजे तिथून पण रस्ता कनेक्ट करू शकतात, पण हा थोडा बरा पडतो. आणि वाड्याला वरून शिर्डीला तेव्हाच जातात जेव्हा समृद्धी महामार्गाने जायचं असते. पण आता आपल्याला जव्हार आणि नाशिक मार्गाने जायचं आहे, तर आपल्याला वापरायचा आहे हा रस्ता. आता थोड्याच वेळात चहा नाश्त्याचा पॉईंट आपला येणार आहे टर्न मारल्यानंतर. तर आता मी तर त्याचीच वाट बघतोय आणि माझा राईट पाय खूपच दुखायला लागलेला आहे आणि मी लंगडत चालत आहे. फायनली मित्रांनो, 5:40 झालेले आहेत आणि आम्ही पोचलोय चहा आणि नाश्त्याच्या स्पॉटवर. बघा, इकडे आपल्या गाडी लागलेल्या आहेत, झूम करून दाखवतो. आणि सर्व बसलेले आहेत आणि अर्धी लोकं तर चहा पिऊन वगैरे निघाले पण असतील.
आम्ही म्हणजे सर्वात लेटच असतात नेहमी. सहा वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. आत्ता जस्ट चहा पिला आणि मस्त गुड डे बिस्किट खाला आणि आपल्या बॅटरी म्हणजे मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट डाऊन होत आलेली आहे. 47% झालेले आहे आणि पॉवर बँक संपलेला आहे. तर कांचन दादाकडून दुसरा पॉवर बँक घेतलेला आहे जो की थोडा मोठा आहे. तर आता परत मोबाईल चार्जिंगला लावूया. व्हिडिओज काढताना काहीही त्रास होता कामा नये. व्हिडिओज रेग्युलर येणार. आता थोड्याच वेळात हायवे क्रॉस करू मग आपल्याला प्रॉपर जव्हार रोड लागेल. तर मी कधीपासून विस्मयची USB वापरत होतो पण तो पुढे गेलेला. मला वाटलं मला पॉवर बँक आणि चार्जर भेटणार नाही तर त्याने झाडाला लटकवून गेलेला. आता USB भेटलेले आहे आणि मोबाईल फटाफट चार्जिंगला लावूया. हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि तिथून जाऊन लेफ्ट मारलं की जव्हारचा फाटा येणार आहे. आणि आमचा दीपेश दादा DJची गाडी घेऊन फुल जोरात वाजव ना वाजव. तर पाहू शकता तुम्ही समोर जव्हारचा फाटा. इथून नाशिक आहे 126 किलोमीटर आणि विक्रमगड 21 म्हणजे आपण उद्या सकाळी विक्रमगडला पोचू. आणि जव्हार 47 म्हणजे उद्या संध्याकाळचा आपला जो स्टॉप असणार आहे तो जव्हार. आत्ता हायवे क्रॉस केलाच होता. आता मी भजी खायला थांबलो आहे. मी आणि प्रथम आहेत, बाकी सर्व तर गेलेले आहेत. आणि इथे आमचे काका आलेले आहेत, विचार करत आहेत काय खाऊ की नको. आम्ही गोलभजी खाऊनच निघालो होतो. तेवढ्यात दिसलं का कांदा भजी रेडी आहे तर आम्ही पार्सल घेतली आणि आता आम्ही दोघं खात खात चाललो आहे. हा हा मजा आला. तर मी इकडे खूप वेळ आलो आहे पण या रस्त्याला सध्या तरी काय झालं आहे माहिती आहे का, ज्या हायवा असतात ना हायवा ते खूप जोरात येतात. म्हणजे विक्रमगडपर्यंत तरी आपल्याला जपून चालावं लागेल. त्यानंतर गाडी वगैरे थोडं कमी येतात. पण ह्या रोडला रिस्क खूप आहे रात्रीची आणि आम्हाला खूप सांभाळून चालावं लागते आणि रोड पण खूप अरुंद आहे. आता 6:30 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर नजारा आहे. हा आत्ता आपल्याला रोज सनसेट आणि सनराईज बघायला भेटेल. ही खूप मोठी गोष्ट आहे. सकाळी लवकर उठायचं, रात्री लेट झोपायचं, दोन्ही टाईम चालायचं, लाईफ ऑल सेट. आणि मी आणि प्रथम दोघंच शेवटला राहिल्यात. शेवटचं म्हणजे मागच्या वर्षी मी आणि विकी होते, आमच्या मागे अजून 2 होते, पण यावर्षी मी आणि प्रथम काय बरोबर ना. आता तुम्हाला खरं सांगायला गेलं तर माझा राईट पाय खूप दुखतोय, तळपाय एका साईडला, तर मी वाकडा पाय टाकून चालतोय. आत्ता चालता थोडा म्हणजे जास्तच जीवावर आलं आहे. तर विचार केला भोपोली किती किलोमीटर आहे चेक करू. 6:45 वाजलेले आहेत आणि भोपोली अजून 6 किलोमीटर लांब आहे. नजारा अप्रतिम. आता माझे पाय दुखत होते म्हणून स्प्रे मारलेला आहे. कांचनदादा इथे आहे, मयूर आहे, प्रतीकभाई आहे. मंदार काय तू यावर्षी चालत नाही मिळत? नाही यावर्षी काय पाय जास्त दुखतील म्हणून नाही चाललं. तर आता चालत होतो, थोडेफार क्रॅम्प्स तर यायला लागलेलेच आहेत. आणि प्रतीकदादाने काहीतरी आणलेलं आहे आमच्यासाठी. ओ माय गॉड, मॅक कॅफे. धन्यवाद. भेटूया आपण डायरेक्ट पुढे. आता साईराम भेटूया आपण आता स्पॉटवर. जेव्हा आम्ही पोचू तेव्हा आरामात येऊ. 2 तास लागतील. जत्रा आहे आपली तिकडे भोपोलीला. जत्रेला जायचं. सॉर्ट घेऊया. तर आमचा विषय झालाच होता की मॅगडी वगैरे रस्त्याला लागलं पाहिजे, कारण की आम्ही ज्या रोडने जातात तिथे काहीच नाही लागत. पण बघा नशिबाचा खेळ आहे, साईबाबांची कृपा. कॉफी हा बरं वाटलं खूप. तर आता काय सांगू तुम्हाला, खूप क्रॅम्प्स यायला लागल्यात. तर आता थोडा हर्षूदादा माझी मदत करायला लागला आहे ते क्रॅम्प्स घालवण्यामध्ये. हालत खराब झालेली आहे. आम्ही दोघं शेवटला आहेत, अजून पण 4.5 किलोमीटर बाकी असेल. अजून 2 तास लागतील आम्हाला. तर आता माझी थोडीफार मसाज केलेली आहे, थोडी जास्तच केलेली आहे हर्षूदादाने. तर मला खूप थोडंफार बरं वाटते, पण पायावर जोर दिला ना तर पाय दुखतो. पण आता काय 4 किलोमीटर जबरदस्ती काढणार आहे, रप चालणार. आता मी थांबणारच नाही. आता बघूया किती वेळ लागतो भोपोलीला पोचायला. आता 8 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही दोघं चालतच आहोत. बाकी सर्व पोचले पण असतील. काय करणार, खूप जास्तच हालत खराब झालेली आहे. काय माहिती अचानक काय झालं मला.
एवढा चांगला चालत होता मी मनोरचं म्हणजे हायवे क्रॉस करेपर्यंत एका पायामुळे दोन्ही पायाची वाट लागली. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट भोपोलीला पोचल्यावरच. यात्रेत जाण्याचा प्लॅन होता पण आता पाय एवढे दुखत आहेत की काय सांगू. पूर्ण पाय सोडा, फक्त तळपाय दुखत आहे आता. त्याच्यामुळे वरती थोडं थोडं करून पेन यायला लागलं आहे. सो सॅड. आठ वाजून 10 मिनटं झालेली आहेत. आता परत थांबलो आहे, बसलो आहे. 1 ते 1.5 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि माझ्यामुळे प्रथमला खूप त्रास का त्याला पण थांबायला लागते. काय नाही चालते ना. खरंच सांगतो असा कधी त्रास झाला नव्हता 2016 नंतर आज झाला आहे. पण काय, ही सर्व पदयात्रेत होतच राहते आणि ते सहन थोडंफार करावंच लागणार आहे. तिथे पोचून मग थोडी चांगली मॉलिश घेऊया. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे भोपोलीला आणि यात्रा नाही मिळत, कॅन्सल झालेली आहे. आजची यात्रा 29 तारखेला आहे आणि आता आपलं हॉल्ट 300 ते 400 मीटरच दूर आहे. खूप बरं वाटते. आता हॉल्टवर जाऊन तर सर्व माझी मस्तीच म्हणजे सर्व माझा मजाकच उडवणार आहेत. कारण की काय सांगू, जाऊ दे आता पटापट हॉल्टवर पोचू आणि मग तुम्हाला भेटतो. फायनली मित्रांनो बोर्ड दिसलेला आहे आणि इथून फक्त 100 मीटर आहे आता मध्ये. तर आता थकलो होतो खूप. आता थोडंसं जेवायला घेतलं आहे. सर्व जेवायला बसलेले आहेत आणि मी पण जेवतो. तर आता गुड्डीने पाठवलेलं आहे श्रीखंडपुरी. तेच आम्ही खायला बसल्यात, खातो कारण की जेवणानंतर स्वीट्स. तर आता खूप थंडावा झालेला आहे आणि उमरोळीला पाऊस पण पडत आहे. इथे पण येऊ शकतो आणि 10 वाजून 4 मिनटं झालेली आहेत. हा व्लॉग इथेच एंड करूया. पाय खूप दुखत आहेत. आता कोण माझे पाय येऊन दाबेल तर बरं होईल, नाहीतर वाट लागणार आहे उद्या. तर होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एपिसोडमध्ये. बाय बाय.